प्रत्येक सेवानिवृत्त माणसाला असंच म्हणतात, त्यामुळे काय तुम्ही वाटत नाही तो सेवानिवृत्तीकडे आला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गाव की ज्या गावामध्ये पाण्याचं ऑडिट होणारं एकमेव गाव, असं आदर्श गाव ज्यांनी घडवलं, असं आपणा सर्वांचं श्रद्धास्थान पद्मश्री पोपटराव पवार साहेब. त्यांना शिक्षकांचे प्रश्न जवळून माहिती आहेत, कारण त्यांच्या पत्नी शिक्षिका आहेत. त्यामुळे घरामध्ये निश्चित या विषयावर आधीमध्ये चर्चा होत असेल याची मला खात्री आहे. शिक्षकांसाठी अविरत झटणारे आपणा सर्व शिक्षकांचे श्रद्धास्थान सन्माननीय संभाजी तात्या थोरात, आपले राज्याचे अध्यक्ष, सर्व राज्य कार्यकारिणी, या जिल्ह्यामध्ये शिक्षकांसाठी अविरत काम करणारे ज्येष्ठ नेते रावसाहेबजी रोखले, आबासाहेबजी जगताप, बाळासाहेब झावरे, इतर सर्व सन्माननीय विचारपीठ. खरं म्हणजे हे महामंडळ फक्त संघच भरू शकतं अशी सध्या परिस्थिती आहे. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी राज्य जमा होणं, तिथं शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा होणं ही आजच्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे. अतिरिक्त लोक होत आहेत, तालुक्यामध्ये अतिरिक्त झाले, इतर तालुक्यात गेले. तात्या पुढच्या वर्षी अशी परिस्थिती होईल, जिल्ह्यात अतिरिक्त होतील आणि राज्यातून समायोजन होईल. राज्यातून तुम्हाला जिल्हा विचारला जाईल आणि सगळे सोयीचे जिल्हे गेलेले आहेत. नाशिक असेल, सोलापूर, पुणे, नगर सगळे. आता राहिले विदर्भातले काही जिल्हे. तिकडं जर आपण गेलो तर ज्यांना गरज आहे तेच जातील, नाही ते जाणार नाहीत. म्हणून 5वी जोडा 8वी जोडा अशी मागणी तात्या आपण परवा शिक्षण मंत्र्यांकडे केली की 5वी जोडल्यानंतर पट वाढेल, त्या शाळेतील शिक्षक जागेवर राहतील, कोणी अतिरिक्त होणार नाही. मला वाटतं शिक्षण मंत्री महोदयांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते अधिकार दिले, परंतु लेखी मात्र काढलं नाही. त्यामुळं या जिल्ह्यापासून महाराष्ट्रात 5वीला सरळ परवानगी मिळेल असं वाटत नाही. पट कमी का होतो? समाज सांगतो गुणवत्ता नाही. आता शिक्षकांनीच समाजाला सांगितलं पाहिजे, आपल्या पाठीशी पद्मश्री आहेत त्यांनी समाजाला सांगितलं पाहिजे पट का कमी होतो की सर्रास इंग्रजी शाळांना परवानगी दिली जाते. मुलांचा जन्मदर कमी होतो आहे, तरुणांचे लग्न होत नाही आणि माणूस आर्थिक संपन्न झाला की मराठी शाळा सोडतो. कांद्याला भाव मिळाले की कॉन्व्हेंटला जातो, कांद्याचे भाव पडले की पुन्हा आपल्या शाळेत येतो. हे समाजाला सांगण्याची गरज आहे की मराठी शाळेमध्ये उत्तम शिक्षक असून सुद्धा आणि हे राष्ट्र घडवणारे अनेक थोर माणसं मराठी शाळेत निर्माण झालेले आहेत, असं असून सुद्धा मराठी शाळा ओस का पडत आहे? पुरेसे शिक्षक नाही. आज पालक 6वी 7वीला मुलं ठेवताना गुरुजींना विचारतो, इंग्रजीला कोण आहे, गणिताला कोण आहे? पुरेसे शिक्षक भरलेले नाही. खाजगी शाळा देखण्या आकर्षित करतात. तुम्ही सलूनचं दुकान पाहिलं, जितकं काचेचं जितकं सुंदर आपल्याला वाटतं हजामत चांगली होईल, माणूस रक्तदान करून बाहेर पडतो. मोत्यावरचा कारागीर चांगला असतो, पण अजून या समाजाला हे सांगण्याची गरज आहे. म्हणून माध्यमिकचा इतका दबाव तात्या या प्रशासनावर आहे की जर 5वी जोडायला परवानगी जर मराठी शाळेला दिली तर माध्यमिकचे पद कमी होतील. म्हणून संस्था प्रमुखांचा सुद्धा शिक्षण मंत्र्यांवर दबाव आहे. म्हणून आपण आता स्पष्टपणे या गोष्टी सांगितल्या पाहिजे की 15 तारखेच्या आत कुठलीही अट न ठेवता जिथं 4थी आहे तिथं ज्याला हवी त्याला 5वी जोडू द्या, जिथं 7वी आहे त्याला हवी तिथं 8वी जोडू द्या. शिक्षक जर टिकवायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं बारीक सारीक गोष्टीवर काम करावं लागेल. टीईटी नको आम्ही म्हणतो. टीईटी का निर्माण झाली? एका उर्दू शाळेमुळे निर्माण झाली. तिथं पात्र शिक्षक आहेत का? न्यायालयानं निकाल देताना वेगळाच दिला आहे. अजून त्या उर्दू शाळेचा निकाल लागायचा आहे. निकाल लागू झाला महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांना की हे टीईटी पाहिजे. आणि आमचा 30 वर्ष वर्ग सांभाळणाऱ्या शिक्षकाला प्रश्न येतो, वर्गात अध्यापन करण्याचं कौशल्य कुठलं, ज्यानं 30 वर्ष अध्यापन केलेलं आहे. मला वाटतं आता जसा जसा आपल्या संघाचा दबाव वाढत चाललाय, टीईटीची मुदत पुढे वाढत चालली. हे आपलं यश आहे.
आता 28 झाली, 29 झाली, 30 झाली. आता त्या संदर्भात मोर्चे काढण्यात तात्या काही अर्थ नाही. 20% TET होते, 80% नव्हते, त्यावेळेस मोर्चा मोठा निघाला. आता काढून पहा. 50% TET पास येणार नाही, जे झाले नाही ते येतील. पुढच्या वर्षी अशी परिस्थिती होईल, आपणच फक्त TET न दिलेले राहू. आम्ही समोर बसून तुम्ही भाषण करा, कारण आम्हाला संघटनेचं घेणं नाही. आमच्याशी निगडीत असलेला प्रश्न सुटला की संघटनेचं आम्हाला काही करायचं. म्हणून आता आमचे एक जिल्हाध्यक्ष बोलले, पद्मश्री आपल्याला सांगू इच्छितो, त्या गंगापूरकडून फार बोंबाबोंब सुरू असते. तो माणूस उठसूट शिक्षकावर का बोलतो? त्या आमदाराची चूक नाही, त्याला शिकवणाऱ्या गुरुजीची चूक आहे. त्याने जर लहानपणी त्याला धोपाटला असता तर तो असा गुरुजीच्या विरोधात बोलला नसता. पण तो निवडूनच आपल्यासाठी येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण होतात. आता मी चुकून गट शिक्षणाधिकारी झालो आणि माझ्याकडे पहिल्याच दिवशी 2 शिष्टमंडळ आले की बरं झालं तुम्ही आले, आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहे की आता सगळे शिक्षक मुख्यालयी राहण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. त्यांना माहीतच नव्हतं आपण कशासाठी जाऊ. त्यांना म्हटलं घाबरू नका, सरकारकडे प्रस्ताव गेलेला आहे. सगळ्या मराठी शाळेच्या आवारात शिक्षकांसाठी क्वार्टर्स बांधण्याचं काम मंजूर होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही घाई करू नका. त्या मंजूर झाले की सगळे शिक्षक तिथं राहतील. ते म्हटले आनंदाची गोष्ट आहे, पण ते कधी होतील? म्हटलं ते बांधकाम खात्याला विचार. आता आपल्यासारखा माणूस तिथं आहे म्हणून जमलं, पण हे जे ब्लॅकमेलर आहे, पद्मश्री मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, ज्या अण्णासाहेब हजारेंची ही भूमी आहे, ज्यांनी माहितीचा अधिकार निर्माण केला आणि या समाजामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला, त्याच माहितीच्या अधिकारावर आज अनेक पांडुळ मोठे झालेले आहेत, अनेक. आणि ते गावोगावच्या गुरुजींना त्रास देतात. तांदळाची माहिती द्या, याची द्या, त्याची द्या, नाहीतर पैसे द्या. मुख्यालयी राहणं सगळ्याला समजलंय. अर्ज द्यायचा. नेवासा तालुक्यातल्या एका गावानं, मुंशेसर इथं आहे, ग्रामसभेचा ठराव दाखले मिळण्यासाठी 20-20 हजार रुपये शिक्षकांनी त्या गावातील सरपंच. हे नोंद जर सगळीकडे पसरलं तर मुख्यालयी राहण्याचा प्रश्न फार वेगळ्या पद्धतीनं समोर येऊ शकतो. म्हणून या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जर लक्षात घेतल्या तर फक्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघामध्येच ही ताकद आहे की तो शिक्षकांचे प्रश्न सोडवू शकतो. बँकेत जाणारे, पतसंस्थेत जाणारे, सोसायटीत जाणारे, आपण सर्वांनी ते पद भोगलेले आहे. आपल्या संघाचे लोकही तिथं आहे. पण बँक पतसंस्था मिळाली म्हणजे संघटनेकडे पाहायचंच नाही, जिल्हा परिषदेकडे यायचंच नाही, अशी जी आपल्या काही नको त्या नेतृत्वाची सवय आहे ती शिक्षकांसाठी अतिशय घातक आहे. म्हणून संघटना हे त्यागाचं काम आहे आणि कुठलीही बँक पतसंस्था मिळणं हे भोगाचं काम आहे. म्हणून त्या भोगापेक्षा त्याग महत्वाचा आहे. आपण संघटनेसाठी काम करा. पारनेर सारख्या ठिकाणी आज या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीणजी ठुबे, या तालुक्याचे अध्यक्ष युवराज हिलार, ज्ञानेश्वर इंगळे, सर्व कार्यकारिणी यांनी जे अविरत कष्ट घेतले आणि हे नियोजन केलं, सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि पवार साहेबांना एक विनंती करतो की आपल्यात फार मोठी ताकद आहे. जमिनीतलं पाणी आपण वर काढू शकता, हे या सरकारला सुद्धा माहिती आहे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी आपण लढा, आमच्यासाठी नाही, निदान वहिनीसाठी तरी लढा. मी शेवटी आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.